तर आज आपण जाणार आहे साऊथ गोव्यात. काल आपण नॉर्थ गोवा फिरलो. आज साऊथ गोव्याला जाणार आहे. मस्त मस्त बीचेस आहेत तिथं, बघूया जाऊन. आज पण आपण नाश्ता उत्तप्पाचा केलेला आहे. आज आपल्याला टोमॅटो उत्तप्पामध्ये टोमॅटो दिलेले आहेत बरं का. आणि तुम्हाला एक चांगला सल्ला राहील की गोव्यामध्ये तळलेले पदार्थ खाऊ नका. तळलेले पदार्थ खाऊ नका. शक्यतो साऊथ इंडियन पदार्थ खावा किंवा एग ब्रेड असे पदार्थ खावा. तळलेले पदार्थ अवॉइड करा. हे आहे गोव्यातली बस सेवा, साऊंड सिस्टीम, गाणी बिनी ओपी. आपण आता सध्या बागावरून मापुसाला चाललेलो आहे. कालच्या प्रमाणे आज पण बाईक घेताना मी बाईकचा पूर्ण व्हिडिओ बनवून घेतलेला आहे. चारी बाजूने बाईकचं रीडिंग वगैरे सर्व व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे. बाईक घेताना तुम्ही जे डिपॉझिट वगैरे काय देत असाल, जे शक्यतो 1000 रुपये डिपॉझिट घेतलं जातं आणि 500 रुपये बाईकची भाडं, तर ते देत असताना तुम्ही पावती नक्की घ्या. बिना पावतीचं डिपॉझिट देऊ नका, एवढी काळजी घ्या तुम्ही. बाईक घेऊन आता आपण साऊथ गोव्याकडे निघालेलो आहे. हायवेनं आपण चाललेलो आहे साऊथ गोव्याला. हा समोर दिसतोय हा भला मोठा ब्रिज बघितल्यावर आम्हाला असं फील झालं. बेकार चित्र का एरिया में आया है तो वेलकम टू गोवा सिंगा. हे आम्ही आलोय साऊथ गोव्यामध्ये कोलवा बीचकडे. साऊथ गोव्यामध्ये प्रशस्त आणि मोठे असे रोड आहेत. ट्रॅफिकची समस्या नाही आहे. हा बीचचा रोड आहे. जस्ट 1 किलोमीटर बीच आहे इथून. एवढ्या 5 मिनिटात पोहोचेल आम्ही तिथे. मी पुढं गाडी चालवत होतो आणि पवन सर मला मागून मॅप सांगत होते, पण एवढे खराब मॅप सांगत होते की बसच, कोई इतना गलत कैसे हो सकता है. आम्ही साऊथ गोव्याला आलेलो आहे. समुद्र किनारा तुम्हाला दिसू शकतो. हा आहे कोलवा बीच, मडगावपासूनचा सर्वात जवळचा हा बीच. तुम्ही जर ट्रेनने येणार असाल तर तुम्ही मडगावला येऊ शकता ट्रेननं. आणि हा सर्वात जवळचा बीच म्हणलं साऊथ गोव्यातील मडगाव जवळचा तर हा कोलवा बीच आहे. कोलवा बीचवर एंटर केल्यावर आपल्याला समोर थाला दिसलेले आहेत. 7 नंबर दिसलेला आहे थाला फॉर अ रिझन. त्यामुळं थालांच्या बाजूनं आपण साईडने गेलेलो आहे हळूच. आणि कोलवा बीचवर थाला पळायला लागले, काहीतरी धराय गेले वाटतं. त्यांना जाऊ दिलं आपण. साईडनं आपण बघितलं काय करते, काय तर गेले तिकडे, जाऊ द्या. बीच चांगला आहे कोलवा बीच. गर्दी थोड्याफार प्रमाणात आहे इथं. आणि ॲज कम्पेअर टू नॉर्थ गोवा साऊथ गोव्यामध्ये गर्दी कमी आहे. बट ठीक आहे, कोलवा बीचवर होती थोडी गर्दी. कोलवा बीचवर होती गर्दी. मग म्हणलं नको आता तिथं, आपण दुसरा बीच धरू. मग काढली गाडीने तिथनं निघालो बेताल बटीम बीचला. तिथंच जवळ आहे. तिथं मग आता जाऊन बघूया कसं काय विषय आहे. कमी लोकांचा बीच, शांतता असा बीच बघून घ्या. खूप कमी लोक असतात तिथे. फॉरेनर्स जास्त येणं पसंत करतात. तिथे यायला आवडतं फॉरेनर्सला. 50% पेक्षा जास्त लोक तिथं फॉरेनर्स आहेत तिथं बसलेले लोकांमध्ये. साऊथ गोव्यातील हा बीच आहे. आम्हाला तिथल्या हॉटेलच्या खुर्ची बाहेर ठेवलेली असती, त्या खुर्चीवर बसायचं होतं. मग करायचं काय, मग म्हणलं घेऊया एक कोक, नो शुगर कोक घेतला आणि तो घेऊन बसलो पेत तिथं. तो पेत मग मस्तपैकी जरा नजारा घेतला आणि मग थोड्या वेळाने गेलो पावायला. लाटत जाण्याचं, लाटा सध्या शांत आहेत, जास्त येत नाहीत आलेले.
बघूया इथे. हे जे तुम्हाला आजूबाजूला लोक दिसतात ते फॉरेनर लोक आहेत. तिथं समुद्रात पोहतात, परत जाऊन त्या बाकड्यावर जाऊन झोपतात, परत येऊन पोहतात. असं त्यांचं चालू असते सारखं. त्यांना इग्नोर मारत आपण गेलो पुढं. आपल्याला मोठ्या लाटेची अपेक्षा होती. काय बराच वेळ वाट बघितली तर काय मोठी लाटी येतच नव्हती. त्यातलं वाट बघून बराच आत गेलो, गावापर्यंत गेलो तर काय मोठी लाटच येईल. तरी बघूया अजून वाट. तेरा भाई यहाँ मछलियों के साथ तैर रहा है, लड़कियों के साथ घूम रहा है. चला त्या फॉरेनर काकाला आपल्या व्हिडिओत. बेतालपट्टीम बीचवर चांगलं समुद्रात खेळून झाल्यावर तिथनं आपण निघा पिक्चर बघितला. आता आपण चाललो आहे मिरामार बीचवर. हा तोच मिरामार बीच सिंगम पिक्चरचं शूटिंग झालेलं आणि सिंगममध्ये पण त्या बीचचं नाव वापरलं गेलेलं आहे. मिरामार बीचवर व्हॉलीबॉलचा शो चालू आहे. इथं पोरं व्हॉलीबॉल खेळतात. इकडं काहीतरी कार्यक्रम आहे. सनसेट पॉइंटला आलेलो आहे आपण आता सध्या. एक काहीतरी बनवलंय, ट्रिब्यूट कोणाला तर दिलेला आहे. इथं बघूया काय. ट्रिब्यूट टू लेजेंड्स. लेजेंड्सला ट्रिब्यूट दिलेलं आहे. वाळूचं बनवलेलं आहे, सुंदर बनवले. सनसेट मिरामार बीचवर सनसेट पाहण्यासाठी गर्दी झालेली आहे. झाडीत बसाय बिसाय केलेला आहे मस्तपैकी. पूर्णपणे दाट झाडी आहे. चांगला विषय आहे. टाइमपास करायला येऊन बसायला बीचमध्ये खेळून झाल्यावर. ठीक आहे, आता आपण इथनं निघा पिक्चर बघूया. आपला गोव्यातलं ट्रिप संपलेली आहे. चांगली ट्रिप झालेली आहे. आता सध्या जवळपास 7:30 वाजलेत. आता परतीच्या प्रवासासाठी ट्रॅव्हल्सची वाट बघत आपण थांबलेलो आहे KPT बस स्टॉपच्या शेजारी पणजीमध्ये.